एक नजर आठवड्याभरातील पॉझिटिव्ह बातम्यांवर. चार्टर्ड अकाउंटच्या अंतिम परीक्षेत डोंबिवलीच्या वैभव हरिहरन याने देशात दुसरा क्रमांक पटकावलाय. त्याने 800 पैकी 601 गुण मिळवलेत. 10वी आणि 12वीच्या परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये होणार विशेष परीक्षा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती. दिलासा देणारी बातमी. रेमडेसिवीरच्या किमतीत 70% घट. कोरोनावरील लस रेमडेसिवीरच्या किमतीत 70% घट झाली आहे. ही लस आता फक्त 900 रुपयांना मिळणार आहे. 45 वर्षावरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने 45 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्यास परवानगी दिली आहे. शाळा होणार धूरमुक्त. LPG कनेक्शन मिळणार. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत राज्यातील 40,246 शाळांना अन्न शिजवण्यासाठी LPG गॅस कनेक्शनची प्रक्रिया 1.5 महिन्यात पूर्ण केली जाणार आहे. वाहनधारकांसाठी मोठी बातमी. लायसन्स परमिटच्या वैधतेत पुन्हा मुदतवाढ. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC सह इतर कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 ला संपली आहे किंवा 30 मार्च 2021 ला संपणार आहे अशांसाठी ही मुदतवाढ दिली आहे. CBSE बोर्डचा 10वी आणि 12वीच्या परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यास परवानगी दिली आहे. आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. ICC फलंदाजी क्रमवारी शेफाली वर्मा अव्वल स्थानी. ICC महिला क्रिकेटपटूंच्या T20 क्रमवारीत 17 वर्षीय सलामी फलंदाज शेफाली वर्माने अव्वल स्थान पटकावले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा. कंगना ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. अभिनेत्री कंगना रनौतला पंगा आणि मनकर्णिका चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित केले.